नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन रखडले, लाडकी बहीण प्रोत्साहन भत्त्याचाही पत्ताच नाही। बघा सॅलरी ऑफ अंगणवाडी वर्कर्स याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या अंगणवाडी ताईंचं मार्च महिन्याचं जे वेतन आहे अर्थातच ते रखडलं गेलेलं आहे। लाडकी बहीण योजना जी होती ती योजनेचं प्रोत्साहन जो भत्ता आहे ती देखील पत्ता नाही, म्हणजे मिळालेलाच नाही। याबद्दल अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा अंगणवाडी ताईंनो, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन रखडले, लाडकी बहीण प्रोत्साहन भत्त्याचाही पत्ताच नाही। बघा सॅलरी ऑफ अंगणवाडी वर्कर्स राज्यातील 2,21,262 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार आणि ऑक्टोबर पासूनचा प्रोत्साहन भत्ता हे अजूनही मिळालेला नाही। बघा तब्बल आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 2,21,262 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत। या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा जो पगार आहे आणि ऑक्टोबर पासूनचा जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होता या योजनेचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो अजूनही अद्यापही मिळालेला नाही। तो त्यांना त्वरित देण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केली आहे। बघा एकूणच ही जी प्रोत्साहन भत्ता आहे, एकूणच पगार जो आहे याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी आपली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र हे एकूणच प्रयत्न करत असते। कर्मचारी संघटनेने वारंवार या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। महिला बाल कल्याण विभागाशी संबंधित कोणत्याही कामासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गृहीत धरले जाते, मात्र त्यांना मानधन द्यायची वेळ येते तेव्हा विभागाकडून बरेचदा विलंब केला जातो। यावर नाराज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्याचे मानधन हे ताबडतोब द्यावे, तसंच लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरल्याचं मानधन हे ताबडतोब द्यावं अशी मागणी देखील केली आहे। बघा एप्रिल अर्धा संपला तरी वेतन नाही। आता समजायचं असं की एप्रिल पूर्णपणे संपला तरी या ठिकाणी वेतन नाही। बघा एकात्मिक बाल विकास विभाग राज्यातील अंगणवाड्यांना पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्य सेवा पुरवतो। हे काम जे आहे ते अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांमार्फत केले जाते, परंतु या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे जे वेतन आहे आणि आता एप्रिल अर्धा संपला अर्थातच पूर्ण संपला तरी दिलेलं नाही। अंगणवाडी सेविकांना दरमहा 13,000 रुपये आणि मदतनीसांना 7,000 रुपये मानधन दिले जाते। तसंच अंगणवाडी सेविकांना मासिक 2,000 तर मदतनीसांना 1,000 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो। हा प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर 2024 पासून मिळालेला नाही अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्ष संगीता कांबळे यांनी या ठिकाणी दिली। बघा 6 महिने ते 3 वर्ष बालकांना 3 वर्षाच्या बालकांना आणि गर्भवतींना आहार देण्याचे काम हे अंगणवाड्यांमार्फत केले जाते। तसंच आरोग्य सेवा, लसीकरण मोहीम आणि विविध योजनांबाबत सर्व कामे जी आहे त्या अंगणवाडी कर्मचारी करतात। ही जी महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होती या योजनेबाबतची जी सर्व कामे होती ती अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे या ठिकाणी पार पडलेले आहेत। अंगणवाडीतील कामे करत असताना त्यांच्याकडे अन्य काम करण्यासाठी वेळच राहत नसल्याने त्यांच्याकडे उत्पन्नाची इतर साधने नाहीत, त्यामुळे त्यांचे थकीत वेतन आणि प्रोत्साहन भत्ता हे ताबडतोब द्यावा अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे। बघा आपल्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेने कशा पद्धतीने मागणी केलेला आहे। पुढे अंगणवाडी सेविकांचे मानधन थकीत, लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अजूनही त्यांचे मानधन मिळाले नाही। लाडकी बहीण योजनेचा एक अर्ज भरून घेण्यासाठी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार होता।
एकीकडे लाभार्थी महिलांना आतापर्यंत 8 हप्त्याचे पैसे आले, मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 1 रुपयाही सरकारकडून मिळालेला नाही। याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे। बघा, मार्चचा थकीत पगार लवकर द्या। मानधन वेळेत दिले जात होते, पण यावेळी एप्रिल संपत आला तरी मानधन झालेले नाही। त्यामुळे सेविका मदतनीस यांचं आर्थिक बजेट हे कोलमडलं आहे। महिन्याच्या घरातील रेशन, लाईट बिल, कर्जाचे हप्ते, मुलांची फी सर्वच भरणे बाकी आहे। 7 ते 10 तारखेपर्यंत मानधन येईल अशी अपेक्षा होती। तसंच लाडकी बहीण योजनेचे काम करून सरकारची योजना ही यशस्वी केल्याबद्दल सरकारकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं कौतुक झाले, पण प्रति फॉर्म 50 रुपये देण्यात येणार होते, ते अजूनही दिलेले नाहीत, अशी खंत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्ष संगीता कांबळे यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे। बघा, मार्च महिन्याचे वेतन हे दरवर्षी उशिराच होते। याबाबत ETV भारतने महिला बालविकास विभागाकडे चौकशी केली असता आर्थिक वर्ष संपल्याने ऑडिट आणि इतर प्रशासकीय कामांमुळे दरवर्षीचं मार्च महिन्याचे वेतन हे उशिरा द्यावे लागते, अशी माहिती या ठिकाणी दिली। मार्चच्या वेतनाचे काम संपले असून त्याबाबत सर्व पूर्तता झाल्या आहेत। या आठवड्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे मानधन जमा होईल। तसंच लाडकी बहीण योजना या योजनेचा एक अर्ज भरल्याबाबत 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची माहिती मागून घेण्यात आली आहे। संपूर्ण माहितीची पडताळणी करून त्यांचे मानधन दिले जाईल, असं महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आलं आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने मार्चचा जो थकीत पगार आहे तो लवकर द्या। मार्च महिन्याचे वेतन दरवर्षी उशिराच होते व एकूणच अंगणवाडी सेविकांचे मानधन थकीत। एकूणच एप्रिल अर्धा संपला तरी वेतन नाही, याबद्दल संपूर्ण म्हणजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन रखडलं गेलेलं आहे। लाडकी बहीण योजना जी होती या योजनेचं प्रोत्साहन भत्त्याचाही पत्ता नाही। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।